जो व्यक्ती एखादी गोष्ट उत्तम, अतिउत्तम पद्धतीने म्हणजेच त्याच्या सर्व क्षमतांचा वापर करून साध्य करू शकतो, त्याच व्यक्तीच्या वाट्याला अपयश येतं. कारण त्याच्याकडून परमेश्वराला, या ब्रह्मांडाला सगळ्याच गोष्टी अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं करून घ्यायच्या असतात. अपयश म्हणजे काय हो? तर एखादी गोष्ट आणखी चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी मिळालेली दुसरी संधी. जी सर्वात मोठी संधी असते, जी प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. काही वेळेला प्रयत्न करून एखादं ध्येय मिळवण्यासाठी अपयश येतं, तर काही वेळेला एखादी गोष्ट नकळत आपल्याला मिळते, तिची सवय होते, मात्र ती आपल्या हातून निसटून जाते. अशा दोन्ही पद्धतीचे अपयश असू शकतात. मग याला सामोरं कसं जायचं? पाहूयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. अपयशाला सामोरे जाण्यासाठी कोणते महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत, कोणत्या महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्लीज तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत आपले व्हिडिओज, आपलं चॅनल शेअर करा. पहिला मुद्दा सोप्पा वाटतो ऐकायला, पण करायला खूप अवघड आहे. आलेलं अपयश स्वीकारणे. आता साहजिक आहे, की ज्यावेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येतं, त्यावेळेला आपल्याला खूप रडू येतं, आपल्याला खूप त्रास होतो. हे माझ्याच सोबत का घडलं? असं आपल्याला वाटू लागतं. आणि आपण त्या भावना मोकळ्या सुद्धा केल्या पाहिजेत. आपण रडलं पाहिजे, पण स्वतःला शांत देखील केलं पाहिजे. आपल्याला जे वाटतंय त्याबद्दल आपण लिहून मोकळे होऊयात. रडूयात, एकांतामध्ये रडूयात. आपले जे कोणी अगदी जवळचे आहेत, जे आपल्याला उत्तम सल्ला देतात, जे आपल्याला एखाद्या गोष्टीतून उत्तमरित्या बाहेर काढू शकतात, त्यांच्या समोर रडूयात. त्यांच्या सोबत बोलूयात. आपल्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या लिहून काढूयात. आपल्याला आपोआप शांत वाटायला लागेल. जर आपण येणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीसोबत किंवा समोर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीसोबत सतत आपल्या अपयशाबद्दल बोलायला लागलो, तर काही जण आपल्याला डिमोटिव्हेट सुद्धा करू शकतात. त्यांच्या बोलण्यामुळं किंवा त्यांच्या प्रतिक्रियांमुळं आपल्याला त्रास होऊ शकतो. आपलं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं आणि त्यामुळे पुन्हा आपण नव्याने ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही. कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. म्हणून प्रत्येकासमोरच तुमच्या भावना मांडणं चुकीचं आहे. आपण आपल्या भावनांना सुद्धा एक्सपेन्सिव्ह करून ठेवलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वहीमध्येच त्या उतरवल्या पाहिजेत. आपल्याला स्वतःला शांत करता आलं पाहिजे. खूप वेळ रडल्यानंतर किंवा खूप वेळ नकारात्मक विचार केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या झोनमधून बाहेर पडण्यासाठी काय बाबा केलं पाहिजे? आपल्याला काय आवडतं? हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. गरम पाणी आपण घेऊ शकतो. गरम पाण्याने आपण अंघोळ करू शकतो. गरम पाण्यामध्ये पाय सोडून आपण बसू शकतो. आपल्याला जी गाणी आवडतात, ती गाणी आपण शांतपणे ऐकू शकतो. अनेक प्रार्थनांवरती आपला विश्वास असतो. त्या अगदी विश्वासाने आपण म्हणू शकतो. मेडिटेशन आपण करू शकतो. प्राणायामावरती भर आपल्याला द्यायचा आहे. दिवसातून किमान 10 वेळेला तरी 5-5 दीर्घ श्वास आपण घेतले पाहिजेत. ज्या वेळेला आपल्याला खूप नकारात्मक वाटतंय, त्या वेळेला आपण ही गोष्ट केली, तर नक्कीच आपण खूप जास्त अँक्झायटी किंवा डिप्रेशनचे शिकार होणार नाही. प्रत्येकच जण नकारात्मक झोनमध्ये जाऊ शकतो. पण त्या झोनमध्ये जास्त काळ आपण जर राहिलो, तर आपण आयुष्यभराचा आत्मविश्वास गमावून बसतो. समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल, त्याला काय वाटत असेल, त्या सगळ्यांनी ही जी गोष्ट घडली आहे ती कशा पद्धतीने घेतली असेल, माझं अपयश कशा पद्धतीने घेतलं असेल, या सगळ्या विचारांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. पण त्याच्या उलट आपल्याला आता ती गोष्ट मिळवायची आहे आणि त्यासाठी मला स्वतःला तयार करायचं आहे. या झोनमध्ये सुद्धा आपल्याला जाता यायला हवं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला माझ्यातल्या कोणत्या चुका सुधारायच्या आहेत, जेणेकरून मी माझ्या यशापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. त्या सगळ्या चुका मग त्या दिनचर्येतल्या असतील, त्या विचारांमधल्या असतील, त्या सगळ्या लिहून काढायच्यात, की मला आता काय केलं पाहिजे?
मला काय काय बदल घडवले पाहिजेत स्वतःमध्ये, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये किंवा माझ्या दिनचर्येमध्ये देखील. माझ्याच वाट्याला हे का आलं यापेक्षा यादी करायला सुरुवात करूयात आणि यापेक्षा मी अजून चांगली स्वतःची आवृत्ती कशी बनवू शकते याकडे लक्ष केंद्रित करूयात. आपल्या दिवसभरामध्ये अशा कोणत्या सवयी आहेत ज्याचा आपल्या व्यक्तिमत्वावरती नकारात्मक परिणाम होतोय, जे आपल्या तत्वांमध्ये बसत नाही. प्रत्येकाचा असा कोणता तरी एक गुरु असतो, कोणीतरी प्रत्येकाचा धर्म काहीतरी त्याला सांगत असतो, त्याचं आयुष्याची काहीतरी तत्व असतात आणि आपण जे वागतोय ते त्या तत्वांमध्ये बसतं का? सामाजिक दृष्ट्या ते योग्य आहे का? याचा आढावा घेतला पाहिजे आणि आपल्या दिनचर्येतल्या त्या सगळ्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत. मग त्या आपल्या खाण्यापिण्याच्या चुका असतील, आपल्या बोलण्यातल्या चुका असतील किंवा आपल्या वेळेचं नियोजन असेल, आपली काम करण्याची पद्धत असेल, सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला आपण ही यादी काढतो, ती यादी काढल्यानंतर आपल्या सर्व क्षमतांचा वापर करून स्वतःला सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. 4 दिवस प्रोत्साहित होतो आपण, अनेक गोष्टी करायला लागतो. 5व्या दिवसापासून पुन्हा आपल्या नको त्या घाणेरड्या सवयी आपल्या समोर यायला लागतात किंवा आपल्या वागण्यात त्या दिसायला लागतात. हे होता कामा नये. जर आपल्याला संधी मिळालेली आहे एखादी गोष्ट पुन्हा मिळवण्यासाठी, त्यासाठी प्रयत्न करण्याची, तर त्या संधीचा योग्य आणि पुरेपूर वापर आपण केलाच पाहिजे. आणि म्हणून ज्या काही सवयी आहेत आपल्या, त्या बदलण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. स्वतःला सांगायचं आहे. आपलं एक मन म्हणेल, की हां, मला पॅकेट फूड खायचंय, मला चटपटीत खायचंय, पण त्याच वेळी दुसऱ्या मनाने आपल्याला रोखलं पाहिजे. आपण स्वतःला रोखलं पाहिजे. किंवा मोबाईल स्क्रोल करत आपण बसू किंवा कोणाशी तरी उगाचच निरर्थक गोष्टींवरती चर्चा करत आपण आपला अनमोल वेळ वाया घालवतो आणि नंतर यातून काय होतंय, यातून काहीच निष्पन्न होत नाहीये, हे आपल्याला समजतं. पण तरी देखील आपण तेच कंटिन्यू करतो. असं न करता आपल्या ज्या काही नको त्या सवयी आहेत, त्या सगळ्या आपल्याला एका झटक्यात सोडता आल्या पाहिजेत. आपल्याला कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाहीये. आपल्याला फक्त स्वतःला सुधारण्यासाठी वेळ द्यायचा आहे. खूप जणांना असं वाटतं, की स्वतःला सुधारायचं म्हणजे फक्त पैसा मिळवायचा. असं नाहीये. तुम्ही काय पद्धतीचं वाचन करताय, तुम्ही काय पद्धतीचं नॉलेज घेताय, तुम्ही काय पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करताय, तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कशा पद्धतीने फेस करताय, त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार तुम्ही किती पटकन करू शकताय, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत राहणं म्हणजे स्वतःला सुधारणं. कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या आहेत, हे आपल्याला लक्षात यायला हवं आणि आपल्या सगळ्या क्षमतांचा वापर करून आपण ती गोष्ट मिळवण्याच्या मागे प्रयत्न केले पाहिजेत. चौथी शेवटची पण माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे माइंडफुल लिव्हिंगला सुरुवात करा. आमंत्रण द्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टींना. गोष्टी अशा पटकन आपण नाही ॲब्झॉर्ब करू शकत. आधी त्यांना बोलवावं लागतं, त्यांना आमंत्रण द्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा आनंद आणि अनुभव घ्यावा लागतो. उगाचच उठलं आणि एखादी गोष्ट केली म्हणजे तो साधा चहा बनवताना सुद्धा तुम्ही किती तिथं प्रेझेंट आहात. त्या प्रोसिजरला तुम्ही किती आनंदाने स्वीकारताय किंवा ती जी चहा बनवायची प्रोसिजर आहे, तो जो वास, सुगंध येतोय, तो तुम्ही किती फील करताय, तुम्हाला किती फ्रेश वाटतंय किंवा झाडांना पाणी घालत असताना तुम्ही किती तिथं मेंटली प्रेझेंट आहात. ते झाडांमधली जी हिरवळ आहे, ती तुमच्या मनाला किती शांतता देते. हे खूप मॅटर करतं. आपण कामं करायची म्हणून करतो. देवपूजा असेल, प्रवास असेल किंवा आपल्या ऑफिसचं काम असेल, वाचन असेल. हां, आपल्याला करायचं म्हणून ते टास्क पूर्ण नाही करायचे. घरातली कामं करत असताना, अगदी धूळ साफ करत असताना, मग ती आपल्या गाडीवरची धूळ असोत किंवा आपल्या भांड्यांवरची घरातल्या धूळ असोत.
ते साफ करत असताना माझ्या मनातली सुद्धा सगळी निगेटिव्हिटी जातीये असं तुम्हाला वाटलं पाहिजे. इतकं माइंडफुली ज्यावेळेला आपण गोष्टी करतो, जेवणाचा प्रत्येक घास घेत असताना आपल्या मनामध्ये जेव्हा कृतज्ञता असते आणि ते जे भाव जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होतात, त्यावेळेला माइंडफुल लिव्हिंगला सुरुवात होते आणि आपला जो आनंद असतो तो सर्वोच्च असतो. म्हणजे आपल्याला कशाची गरज नाहीये आनंद देण्यासाठी. हां, मला उत्तम नोकरी आहे, मगच मी आनंदात आहे किंवा माझ्याकडे सगळ्या गोष्टी असायला हव्यात, त्या सगळ्या आहेत, मगच मी आनंदात आहे, असं नाहीये. ज्यावेळेला आपण प्रेझेंटमध्ये जगायला लागतो, त्यावेळेला आपण आनंदात असतो. आता मी शूट करतेय, तर मी फक्त ह्या कॅमेऱ्याची आहे आणि आजूबाजूचं, मागचं, पुढचं, आणखी 2 तासांनी काय होणार आहे, मागे 2 तासापूर्वी काय झालंय, मला याचं काही भान नाहीये. मी फक्त माझ्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचा आनंद घेतेय आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचतेय. ह्याच क्षणामध्ये मी आहे. आणि ज्यावेळेला आपण त्याच क्षणामध्ये जगायला लागतो, त्यावेळेला आपल्या इतकी आनंदी व्यक्ती दुसरी कुठलीच नसते. प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी आपल्याला आपल्या कल्पनाशक्तींचा देखील वापर करता आला पाहिजे. त्यावरती देखील काम केलं पाहिजे. मग त्यासाठी रोजच्या रोज रोजनिशी लिहिणं. कितीतरी यशस्वी लोक डायरी मेंटेन करतात. आपल्याला काय करायचं आहे, या आठवड्याभरामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, आजच्या दिवसभरामध्ये काय केलं पाहिजे, आज माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या, मी आज कोणत्या चुका उद्या मी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सगळं लिहून काढा. ते डायरी मेंटेन करा. कृतज्ञता लिहायला सुरुवात करा. ज्या काही भावना, ज्यावेळेला भावना खूप जास्त हावी होतात आपल्यावरती, त्यावेळेला ती वही आपल्याला मदत करेल. त्या वहीमध्ये तुमच्या सगळ्या भावना प्रामाणिकपणे लिहून काढा. कारण ती वही तुम्हाला जज करणार नाहीये. एखाद्या वेळेला तुम्ही तुमच्या खूप घट्ट मैत्रिणीला जरी सांगितलत, आईला सांगितलत, नवऱ्याला सांगितलत, बायकोला सांगितलत, तरीही कदाचित ते तुम्हाला समजून घेऊ शकणार नाहीत. पण तुमची डायरी तुमचं सगळं शांतपणे ऐकून घेईल. आणि अशा वेळेला फक्त आपल्याला कोणीतरी आपलं ऐकावं हीच गरज असते. कोणाकडून आपल्याला सल्ले नको असतात. फक्त आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं आणि आपली रोजनिशी आपली घट्ट मैत्रीण होऊ शकते, जी फक्त आपलं ऐकून घेणार आहे आणि ते लिहीत, लिहीत, लिहीत आपल्याला अनेक मार्ग आपोआप मिळत जातात. ह्या अति महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या आपण केल्याच पाहिजेत. आपण आपली डायरी मेंटेन केलीच पाहिजे. जरी मी गृहिणी आहे आणि मला किराणा आणायचा आहे, दळण आणायचं आहे, मला भाजी आणायची आहे, मला उद्या कोणती भाजी करायची आहे, मला आज कोणती भाजी करायची आहे, ही सुद्धा कामं तुम्ही लिहून मेंटेन करू शकता. तुमच्यातला आत्मविश्वास बघा किती वाढेल. नाहीतर आपण काय करतो, उठतो आणि आपल्या दिवसाला सुरुवात करतो. कोणीतरी मध्येच येतं, आपण त्यांना वेळ देतो. आणि बऱ्याचदा उगाचच गोष्टींसाठी आपण वेळ देतो. त्या महत्त्वाच्या नसतात. मग आपली दिनचर्या ही इतरांच्या नुसार चालू असते. आपलं असं काहीच नसतं. माझं हे काम आहे, हे झाल्यानंतर मग मी पुढच्या कामाला लागेन. ते काम करत असताना मला या गोष्टींची जोड त्या कामाला द्यायची आहे, असं आपलं नियोजन नसतं आणि इथं आपण चुकतो. हे जर आपण आपल्या जीवनामध्ये आणलं, तर अपयश आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही आणि जरी आलं, तरी त्याला स्वीकारून ती गोष्ट नव्याने मिळवण्यात जी मजा आहे, ती मजा कधी येणार आहे, ज्यावेळेला तुम्ही या 4 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आणाल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन मी तुम्हाला अशाच एका नवीन छान विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत या सगळ्या 4 गोष्टी मी सांगितल्या त्या करा. नुसताच व्हिडिओ बघून सोडून देऊ नका.